बघा विद्यार्थी मित्रांनो, पळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। संपूर्ण जेवढी काही लहान लहान विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा बघा आता हे आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये मायनस गणित कसे करत असतात ते बघूया। बघा आता मायनस मध्ये गणित म्हणजे मायनस 5000 मधून 728 मायनस करायला सांगितलेला विद्यार्थी मित्रांनो, तुमची काही पद्धती चुकीची असते। बघा हा 0 मधून 8 हे मायनस होत नसतात। 0 हा स्मॉल संख्या आहे, 8 मधून ही मोठी संख्या आहे, त्यामुळे ते मायनस होत नाही। तर इथं कॅरी द्यायचा म्हणजे हातचा द्यायचा, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो हातचा। म्हणजे हे झाले 10, 10 मधून 8 मायनस करायचे, किती राहतात 10 मधून 8 गेले, 10 मधून 8 गेले, हे 2 राहतात। हा जो कॅरी असते हा पुन्हा खाली उतरायचा विद्यार्थी मित्रांनो, कुठे उतरायचा तो खाली उतरायचा। मग आता या 0 मधून हे 3, 2 आणि 1 3 होतात, म्हणजे 2 3 0 मधून 3 मायनस होणार का नाही, तर इथं पुन्हा एक कॅरी द्यायचा म्हणजे 10 झाले। 10 मधून पुन्हा 3 मायनस करायचे 7 राहतात, हा पुन्हा कॅरी खाली उतरायचा। हा मग आता 7 आणि 1 किती होतात 8 होतात, किती होतात 8। मग 0 मधून 8 मायनस होतात का नाही, मग हा पुन्हा इथं कॅरी द्यायचा म्हणजे हातचा द्यायचा। मग हातचा दिला हे 10 झाले, 10 मधून 8 गेले, किती राहतात 2, 10 मधून 8 गेले किती राहिले 2, हा पुन्हा कॅरी हा इथं खाली उतरायचा। मग 5 मधून 1 गेले, किती राहतात 4, किती राहिले 4 मित्रांनो। बघा आता ही पण सोपी पद्धत, 0 मधून 0 मायनस करा 0 आले, 0 मधून 5 मायनस होत नाही, त्यामुळे आपल्याला इथं काय द्यायचा कॅरी द्यायचा म्हणजे हातचा एक द्यायचा। हे झाले 10, 10 मधून 5 गेले, 5 राहतात, हा पुन्हा कॅरी खाली उतरायचा। हा त्यानंतर 0 मधून 6 जातात का नाही, 5 आणि 1 हे 6 झाले, म्हणजे 5 प्लस 1 6 होतात, 6 इथं पुन्हा कॅरी द्यायचा। 10 मधून 6 मायनस करा, 10 मधून 6 गेले 4 राहिले, किती राहिले 4 राहिले, हा कॅरी पुन्हा खाली उतरा मित्रांनो। मग या 0 मधून 8 जातात का 7 प्लस 1 8 होतात, हे मायनस होतात का नाही, पुन्हा इथं कॅरी द्यायचा आहे 10 झाले, 10 मधून 8 गेले मायनस करा 2 राहतात, आणि हा कॅरी पुन्हा इथं खाली उतरा, हे राहिले 0। म्हणजेच आपल्याला 2450। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।